नमस्कार. आज आपण स्वप्नसंघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा ऐकणार आहोत. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथालेखकाला देण्यात येत आहे. चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनकथेला सुरुवात करूयात. चांगल्या बातम्यांपेक्षा वाईट बातम्या झपाट्यानं पसरतात. वारा देखील त्यांच्या पुढे थबकतो. विठ्ठलपंत रुक्मिणी यांच्या आत्मार्पणाची वार्ता अशीच झपाट्यानं पसरली आणि त्या बातमीनं आळंदीत प्रचंड खळबळ उडाली. त्यातही धर्ममार्तंडाचा मठ हादरून गेला. इंद्रायणीचा सारा परिसर थरारून गेला. सर्वसामान्य जगाची वागण्याची रीत किती विचित्र असते पहा. विठ्ठलपंतांच्या संन्यासाची हेटाळणी करणारे लोक आता त्या दाम्पत्याच्या आत्मार्पणाबद्दल हळहळू म्हणू लागले. असं व्हायला नको होतं. मृत्युदंडाची ही अघोर शिक्षा त्यांना द्यायला नको होती. शिक्षा देण्यापूर्वी थोडा माणुसकीचा विचार करायला हवा होता. म्हणजे माणुसकी मारल्यानंतर ती जिवंत ठेवण्याचा विचार. ही जगाची उरफाटी रीत म्हणायला हवी. आधी मारायचं, मग गोंजारायचं. बैल गेल्यानंतर झोपा करण्यात काय अर्थ आहे? खरी खळबळ माजली ती ब्रह्मवृंदांच्या मठात. तिथल्या त्या धर्ममार्तंडांनीच त्यांना ही अघोर शिक्षा सांगितली होती. ब्रह्मवृंदांचा तो निर्णय ऐकून विठ्ठलपंतांनी होकारार्थी मान हलविली होती. ती शिक्षा कार्यवाहीत आणण्याचं निमूटपणानं मान्य केलं. त्यांनी आपलं मन घट्ट केलं. त्या अधिकारी ब्राह्मणांना वंदन केलं. मागे मुळीच वळून न बघता त्या दाम्पत्यानं पुढील मार्ग अनुसरला. त्या दोघांनी गंगेत आपल्या देहाचं विसर्जन केलं. विठ्ठलपंतांना देहांत प्रायश्चित्त देणाऱ्या त्या धर्ममार्तंडांना हा सारा प्रसंग आठवला. मनातून ते हादरले होते. गावकऱ्यांची बिथरलेली मनं पाहून तर त्यांची पाचारण धारण बसली होती. शेवटी हे सारे निर्बंध माणसासाठीच असतात ना? समाजधारणेसाठी हे धर्मनिर्बंध असतात की समाज मारण्यासाठी हे धर्मनिर्बंध असतात? त्या निर्बंधाची समाजाला भीती वाटून त्या समाजातील माणसांनी त्या निर्बंधाच्या चौकटीत वावरावं हा त्या निर्बंधाचा उद्देश यथायोग्यच मानावा लागेल. परंतु टोकाला जाऊन त्या निर्बंधाचा लोकांना जाच होऊ लागला तर ते निर्बंध झुगारून दिले जातात. हा इतिहासाचा दाखला आहे. सारांश, माणसासाठी हे निर्बंध असतात. निर्बंधासाठी माणूस नसतो. म्हणून न्यायसंस्थेनं विचारपूर्वकच तारतम्यानं या निर्बंधाचा वापर करायचा असतो. समाजातील माणसांनी ज्याप्रमाणे विवेकानं वागावं त्याचप्रमाणे न्यायसंस्थेनंही तारतम्यानं निर्णय करायला हवेत. आळंदीला या न्यायसंस्थेची गादी उताराला लागण्याची चिन्हं दिसायला लागली होती. विठ्ठलपंतांना शिक्षा दिलेले ते धर्ममार्तंड आपल्या निर्णयाच्या परिणामांचा विचार करायला बसले असताना त्या ठिकाणी सावळाराम आपला बाडबिस्तारा घेऊन आला आणि त्यांना वंदन करून म्हणाला, आपण कृपा करून मला आपल्या सेवेतून मुक्त करावं. मुख्य धर्ममार्तंडांनी विचारलं, एकदम काय झालं असं म्हणायला? सावळारामनं परखड उत्तर दिलं, न्यायासन अन्यायाकडे झुकायला लागलं तर? कुणावर केला आम्ही अन्याय? या करड्या प्रश्नावर सावळारामनं उत्तर दिलं, ते नाव सांगायला का हवं? साऱ्या आळंदीला ते नाव माहीत झालेलं आहे. ते नाव सांगायची गरज आहे का? यावर ते धर्ममार्तंड म्हणाले, म्हणजे त्यांनी करायचा अपराध आणि त्या घोर अपराधासाठी आम्ही त्यांना कडक शिक्षा करायची नाही हा तुमच्या मते न्याय? वा, हा विशेषच न्याय म्हणावा लागेल नाही का? मग सावळाराम ठामपणानं बोलायला लागला. आपल्या तेजस्वी आणि ज्ञानी मुलांच्या मुंजी शास्त्राधारे पार पाडण्यासाठी विठ्ठलपंतांनी त्यावेळी आपल्यासमोर केवढी काकुळती केली. आपणास काकुळती करणारी त्यांची ती केविलवाणी मूर्ती माझ्यासमोर आजही साक्षात उभी राहते. आपल्या न्यायपीठास उद्देशून ते आजिजीनं म्हणत होते की माझ्या तेजस्वी आणि ज्ञानी मुलांच्या मुंजी जर मी असताना झाल्या नाहीत तर ही मुलं ब्राह्मणत्वाला मुकतील. माझ्या वंशावळीचा ब्रह्मसंबंध तुटल्यामुळे कुळाचा अधःपात होईल. मुलांच्या सुखासाठी हवं ते प्रायश्चित घ्यायला आम्ही सिद्ध आहोत. ब्रह्मवृंदासमोर त्या उभयंतांनी
लोटांगण घातलं आणि प्रार्थना केली की आम्हा पतितांना आपण पावन करून घ्या, आमचे सर्व अपराध थोरपणानं पोटात घाला. विठ्ठलपंत पुढे म्हणत होते की मी केवळ हा गुरुधर्म मानून गृहस्थाश्रम स्वीकारला, कामवासनेपोटी नाही. तरी माझ्या मुलांच्या मुंजी होतील असा शास्त्राधार शोधून द्या. त्यासाठी आम्ही कोणतंही प्रायश्चित्त घ्यायला सिद्ध आहोत. यावर आपण त्यांना सांगितलं की सर्व शास्त्राधार शोधून बघितले, पण तुमच्या अपराधाला कोठेही प्रायश्चित्त सांगितलेलं नाही. तुमच्या मुलांच्या मुंजी करण्यासाठी शास्त्राची अनुज्ञाही नाही. तुमचा अपराधच एवढा घोरतम आहे की त्याला आरूढ पतित्व या धर्मानुसार देहांत प्रायश्चित्ताशिवाय अन्य शिक्षा नाही. आपला निर्णय ऐकून विठ्ठलपंतांनी होकारार्थी मान हलवली. आपला निर्णय कार्यवाहीत आणण्याला आपण तयार आहोत ही गोष्ट त्यांनी मान्य केली. त्यांनी आपलं मन घट्ट केलं. आपणा धर्ममार्तंडांना वंदन केलं. पुन्हा मागे न पाहता ते तडक निघाले. त्यावेळेची त्यांची ती केविलवाणी मूर्ती आजही माझ्या डोळ्यासमोर हुबेहूब उभी राहते. माझ्या मते त्यांना दिलेली ही देहांताची शिक्षा. सावळारामचं हे म्हणणं ऐकल्यानंतर मुख्य धर्ममार्तंड आपल्या अन्य सहकाऱ्याकडे बघून उद्गारले, आपण सर्वांनी हे ऐकलंत का? या प्रकरणी आपणच सर्वजण अपराधी असून आपणच शिक्षेला पात्र आहोत असं या सावळारामचं म्हणणं दिसतं. सावळाराम तात्काळ म्हणाला, तसं आपणास चुकीचं दिसतं. तसं नसताना तसं दिसतं. मग कसं असतं ते स्पष्ट सांगा ना. माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की बदलत्या काळाप्रमाणे न्यायशास्त्रालाही परिस्थितीनुरूप मुरड घालायला हवी. या विश्वात कोणतीच गोष्ट निरंतर नसते. ती पंचमहाभूतं थोडीच आहेत. न्यायसंस्था ही माणुसकीनं आणि सहानुभूतीनं माखलेली हवी. संन्याशानं पुन्हा गृहस्थाश्रमात पदार्पण केलं तर त्याला एकदम देहांत प्रायश्चित्त. शिवाय प्रायश्चित्त घेऊन उद्या मुलांच्याही मुंजी नाहीतच. काही काळ थांबून सावळाराम पुढे म्हणाला, एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे. विठ्ठलपंतांनी आपल्या निवेदनाच्या शेवटी एक मुद्दा उपस्थित केला होता. आद्य शंकराचार्यांनी संन्यास घेतला, परंतु मातेचे संस्कार केले. त्यानंतर पुन्हा ते संन्यासी बनले, पण त्यांना प्रायश्चित्त कोणी दिलं नाही. विठ्ठलपंतांचा हा रास्त मुद्दा आपण त्यांचीच हेटाळणी करत उडवून लावलात. आपल्या मते हा समान न्याय झाला का? कोणत्याही न्यायशास्त्रात ही समानता आवर्जून बघितली जाते. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात. तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.